माळशिरस येथील माळशिरस पंचायत समितीची तब्बल 1 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सभापती आणि उपसभापती पदाची निवड माळशिरस पंचायत समितीतील सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विजया पांगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निमगाव गणातून निवडून आलेले शिवसेनेचे दत्ता मगर यांची सभापतीपदी बिनविरोध तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तांदुळवाडी गणातून निवडून आलेल्या मीनाक्षी मदने पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। दरम्यान निवडीबद्दल खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी उपसभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ, माजी उपसभापती मच्छिंद्र ठवरे यांसह माजी उपसभापती प्रताप पाटील व सर्व नूतन पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, नेते मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। 2 पराभव पचवले होते। आज माळशिरस पंचायत समितीचा एक तरुण तगडा उमेदवार म्हणून भैयासाहेबांनी आणि जानकर साहेबांनी संधी दिली। आज या संधीचं सोनं तुम्ही कशा पद्धतीनं विकासाची कामं करणार आहे, माळशिरस तालुक्याला तुम्ही काय संदेश देणार आणि आज तुमच्या भावना काय आहेत? सभापती झालाय तुम्ही। आज भावना हीच आहेत की आज मोहिते पाटील परिवार आणि आमचं 4 पिढ्याचा संबंध आहे। त्यांनी जी विश्वास टाकला आणि चेअरमन साहेबांनी जी पाठीव थाप दिलेली आहे त्याला कधीही मी तडा जाऊन देणार नाही हीच अपेक्षा। आणि हे कार्य ते सांगतील तीच कार्य होणार। इथं काय आपल्या भावना आहेत? इकडे निमगाव, पलीकडे पिलीव, शेजारी सभापती उपसभापती दिलेला आहे खासदार साहेबांना। तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पंचायत समितीत डिझेल वाचणार। काय तुमच्या भावना काय आहेत? कसं वाटतंय आज? मी सर्वप्रथम आमदार साहेब आणि खासदार साहेब यांचे आभार मानते। आणि हे जे आहे ते मोठं पद आहे, हे सर्वांना घेऊन मी बरोबर ते काम करेन आणि आमदार साहेब, खासदार साहेब यांच्या माध्यमातून हे काय असेल ते होईल। आपण ज्या गणाचं प्रतिनिधित्व करताय त्या गणाचं सभापती पद खासदार साहेबांनी बसवलेलं आहे आणि त्यानंतर रुपालताई बेंदुडे सभापती पद बसवलेलं आहे आणि त्याच गणाला पुन्हा एकदा उपसभापती पदाची संधी मिळते। काय आपलं म्हणजे कार्य काय कसं असणार आहे भविष्यात? नशीबच आहे हो तांदुळवाडी।